सोपी होणार आहे, परंतु पराभूत संघाला आपण पाहतो ही स्पर्धा सोडावी लागेल. वेळेचा नक्कीच मात्र सदुपयोग केला जावा, कारण वेळ फार कमी आहे आणि सामने वेळेमध्ये व्हावे ही अपेक्षा आयोजक कमिटीची असते. दोन वाजून एक मिनिट झालेत. जाव्या मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती यश नागने आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आहे. पहा एक लाजवाब फटका आणि चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. बिमार आहे. 1+4 येथील 4 धावा. 1+4 5 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू बिमर हाताळलाय आणि पहा भरत दादा टिंगरे यांनी या चेंडूला नक्कीच पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फ्रीडची संधी आपण पाहतोय. फटका काय सुरेख सजवलाय पहा. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु आपण पाहतोय चेंडू घेऊन गेलाय क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटकेबाजी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रेक्षक मंडळी. धावफलकावरती धावा 11 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या चेंडूवरती. परत दादा टिंगरे आपण पाहतोय काय फलंदाजी करतायत. या अगोदरच्या सामन्यामध्ये नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये, परंतु पहा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी चूक, म्हणजे तुम्ही पापणी लवत नाहीये ना तोपर्यंत वेळ दिला ना तर दोनही फलंदाज आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने नक्कीच दुसरी धाव जी नक्कीच पळून पूर्ण करतायत. प्रत्येक चेंडू गणित नक्कीच मात्र धावेंचं टार्गेट उभे केलं जातंय. धावफलकावरती 13 धावा आल्यात. चांगल्या प्रकारची कामगिरी पहिल्या षटकामध्ये फलंदाजी जी नक्कीच मात्र करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं नक्कीच त्या ठिकाणी पहा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. निर्धाव चेंडू असेल आणि या षटकातला पहिला चेंडू जो नक्कीच निर्धाव त्या ठिकाणी टाकला गेलाय. यश पुन्हा एकदा समोर भरतदादा टिंगरे यांना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पहा काय फटकाय. गॅप मध्ये चेंडू खेळलाय आणि गलीच्या दिशेने फेकून दिलाय. स्क्वेअर कटचा एक नाजूक बारा स्ट्रोक वर 4 रन. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. पहा आपण पाहिलं धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू स्लिपच्या दिशेने खराब कामगिरी. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय त्या ठिकाणी. पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न येईल आणि याही चेंडूवरती मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. या सामन्यामध्ये आपण पाहतोय भरतदादा टिंगरे यांनी म्हणजे संपूर्ण सामन्यामध्ये जर 3 षटकार मारले ना तर अक्षयभाऊ दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.
3 षटकारांसाठी जाऊया मैदानावरती. सुरेख फटका आहे. पहा काय फटका खेळलाय, काय फटका सजवलाय आणि चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय. वन बाउन्स सीमा रेषेच्या अगदी बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा आहेत. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आल्या त्या 23 धावा. अत्यंत आपण पाहतोय एक बहारदार फलंदाजी मैदानामध्ये भरतदादा टिंगरे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कौशल टिंगरे. हे 2 फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. कौशल टिंगरे यांनी आतापर्यंत एकही चेंडू नक्कीच मात्र खेळलेला नाहीये, परंतु आपण पाहिलं 6 चेंडूंचा सामना केला आणि त्यामध्ये 23 धावा जे नक्कीच मात्र वसूल केल्या. 6 चेंडूंमध्ये आपण पाहिलं नक्कीच 22 धावा भरतदादा टिंगरे यांनी नक्कीच मात्र त्या ठिकाणी खेळल्या गेल्यात. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रत्येक वडे. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. आता वेळ नाहीये, वेळ फार कमी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय लाजवाब फटका सजवलाय प्रेक्षक मंडळी आणि चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय. एक रिव्हर्सचा बहारदार चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा. पहा सुरुवातीला आपण पाहिलं उद्योजक सचिनाबा गरुड युवा मंच एसपी स्पोर्ट लोहगाव हा संघ आपण पाहिलं नक्कीच मात्र या अगोदर एक सामना जिंकला होता, एक सामना पराभूत झाला आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार या षटकामधला असेल. अगदी कौशल टिंगरे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय लगातारचा दुसरा चौकार आहे. धावफलकावरती 31 धावा. पुन्हा एकदा महागडी गोलंदाजी त्या ठिकाणी करतायत गोलंदाज प्रत्यय. हो लाजवाब फटका होता, परंतु फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सुरेख झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. कौशल टिंगरे यांना नक्कीच मात्र परतावं लागेल. पहिला धक्का. पहिला बळी नक्कीच मात्र त्या ठिकाणी टिपला गेलाय. 2 चौकार सुरेख पद्धतीने खेळले होते. पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. एक चांगला चेंडू मात्र कनेक्ट झाला होता, परंतु दुसऱ्या बाजूने लाजवाब प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय कौशल टिंगरे यांना नक्कीच बाद व्हावं लागलं तर त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय विशाल टिंगरे हे नक्कीच मात्र अगदी मैदानावरती असतील. विशाल ऑन स्ट्राईकच्या दिशेने कामकाज करतील. चांगले फलंदाज आहेत. नक्कीच मात्र एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या दुसरं षटक मैदानामध्ये चालू असताना आपण पाहिलं 31 धावा. 9 चेंडूंचा खेळ झालाय मैदानामध्ये. 9 चेंडूंमध्ये 31 आल्यात. उर्वरित अजूनही मात्र अगदी आपण पाहतोय 4 षटक आणि त्यानंतर 3 चेंडू देखील मात्र टाकणं बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रत्यय वडे नक्कीच मात्र सज्ज होईल विशाल यांच्यासाठी. फटका पुन्हा एकदा सुरेख आहे. काय फटका खेळलाय आणि आपण पाहतोय हा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. बिग 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 ब्लास्ट आहे. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. मान्य श्री जनार्दन शेठ खांदवे आणि उमेश दादा खांदवे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने मनापूर्वक स्वागत आहे. एक सिंगल असेल. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. काय फलंदाजी प्रेक्षक मंडळी पाहायला मिळाली. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. 38 बनवल्यात. इतकी चांगली धावसंख्या आपण पाहतोय महत्वपूर्ण सामन्यामध्ये जी नक्कीच मात्र या ठिकाणी बनवली जाते. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय.
दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं उद्योजक सचिन आबा गरुड युवा मंच क्षेत्ररक्षण करतोय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका आणि गोलंदाजांनी केलेली सुमार कामगिरी याच्या जोरावरती आपण पाहिलं आतापर्यंत 38 धावा. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, नो चान्स और एक 6 रन षटकार आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती 44 रन्स विदाउट 1 विकेट लॉस. 44 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक मंडळी, काय फलंदाजी मैदानामध्ये भरत दादा टिंगरे यांनी नक्कीच मात्र केली गेल्या आणि आपण पाहतोय नक्कीच मात्र एक चांगली भक्कम धावसंख्या 2 षटकांमध्ये. अजूनही 4 षटकांचा खेळ जो नक्कीच मात्र बाकी आहे. या स्पर्धेमधला पहिला हाय स्कोर 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये काही संघांना बनवल्या नाहीयेत, त्या 2 षटकांमध्ये ज्या बनवल्या गेल्यात आपण पाहतोय. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन या संघानं 44 धावा या स्पर्धेतला रेकॉर्ड आहे. 12 चेंडूंवरती पहिल्या आतापर्यंत 44 बांधल्या नव्हत्या, त्या बनवल्या गेल्यात. हाईट स्कोर आहे 41. पहा 2 षटकांमधला पॉवर प्ले मधला. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल विनायक वाजे. या अगोदरच्या सामन्यामध्ये विनायक वाजेनं काय षटक हाताळलं होतं, केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती विनायक वाजे करेल की? दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय, पहा विशाल टिंगरे आणि दुसऱ्या बाजूने भरतदादा टिंगरे ही जोडी नक्कीच मात्र गोलंदाजांवरती तुटून पडेल. कमबॅक करण्याची गरज आहे आपण पाहतोय गोलंदाजाला, परंतु दुसऱ्या बाजूने काय फलंदाजी, नक्कीच फलंदाजीचे फटके काय सजवले जात आहेत. फुलटॉस चेंडू आहे, दिशा दिली गेली क्षेत्ररक्षक चेंडूवरती. लॉंगांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल होईल, परंतु पहा फेकी अप्रतिम आहे. चांगली फेकी पाहायला मिळते. एक सिंगल येईल आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली गेली. ती 45 धावा धावफलकावरती आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच मात्र बदल केला जातोय आपण पाहतोय. विनायक वाजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. या अगोदर प्रत्यय दिलाय, परंतु आपण पाहिलं तर समोर आपण भरतदादा यांना पाहतोय आणि हा चेंडू आपण पाहिलं थोडासा खाली राहायला गेलाय. नक्कीच मात्र चेंडू समजू शकत नाहीये. डॉट बॉल येईल. बऱ्याच वेळानंतर आपण पाहिलं खेळपट्टीवरती डॉट बॉल आलाय आणि पहा मातीची खेळपट्टी आहे आणि माती खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर मातीची खेळपट्टी बरेचसे वेळा गोलंदाजांना साथ देणारी असते, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजांनी नक्कीच मात्र गोलंदाजांवरती केलेला आक्रमक पवित्रा धारण केलेला पाहायला मिळाला आणि धावफलकावरती 45 देखील आहेत. फुल टॉस चेंडू आहे, मिस फटका पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 47 रन 47 धावा ज्या नक्कीच धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. विनायक वाजेला आपण पाहिलं, पहा प्रेक्षक मंडळी, नक्कीच मात्र त्याची गोलंदाजी सरळ, नक्कीच मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तो आउटस्विंग इनस्विंग चेंडू करत नाहीये, परंतु पहा लाईन आणि लेंथवरती चेंडू नक्कीच मात्र त्या ठिकाणी टाकले जात आहेत. हा ही चेंडू आपण पाहतोय, पहा लाजवाब आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा 47 धावा या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. मान्य श्री भूषण दादा ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम सर. तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. जाव्या मैदानावरती. हा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय, पहा नो बॉल. बिमार नक्कीच मात्र हाताळला गेलाय आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय असेल नक्कीच मात्र बिमर त्या ठिकाणी चेक केला जातोय. बिमर नक्कीच अगदी आपण पाहतोय आहे की नाही हे नक्कीच चेक केले जात आहे. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले होते ते गोलंदाज विनायक वाजे यांनी, परंतु हा चेंडू आपण पाहिलं थोडासा नक्कीच मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू जो नक्कीच मात्र पडला गेला आणि पंचांनी आपण पाहतोय नक्कीच मात्र त्या ठिकाणी बिमर चेक करण्यासाठी नक्कीच मात्र तिसऱ्या पंचांना विचारलं गेलंय, तिसऱ्या पंचांना प्राचारण नक्कीच मात्र केलं गेलंय.
आपण पाहतोय नक्कीच मात्र पहा काही नियम बरेचसे काही निर्णय बरेचसे क्रिटिकल असतात आणि फार महत्वपूर्ण सामना आहे प्रेक्षक मंडळी आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय देणं गरजेचं असतं. बऱ्याचशा अँगलने नक्कीच मात्र हा चेंडू चेक केला जातोय. आणि निर्णय तुमच्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचेल, परंतु फेअर डिलिव्हरी आहे परंतु वाईड बॉल आहे. नो बॉलचा फेअर डिलिव्हरी आहे तिसऱ्या पंचाने कळवलं परंतु चेंडू मागून गेलाय याचा अर्थ तो वाईड बॉल आहे. वाईड बॉल असेल धावफलकावरती 48 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. पहा गोलंदाजानं 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. विनायक वाजे काय गोलंदाजी करतोय प्रेक्षक मंडळी आपण पाहिलं. नक्कीच मात्र 2 षटकांमध्ये 44 धावा होत्या आतापर्यंत. 4 चेंडू या षटकातले टाकून झालेत. 48 आले. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा फटका सुरेख आहे. नो मॅच लँड मध्ये अगदी बंदुकीतून सुटलेली गोळी अडवू शकत नाहीये कुणी आणि चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स खणखणी चौकार. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू कदाचित असेल या षटकामधला कारण आपण पाहतोय पहा काय गोलंदाजी केली होती परंतु भरत दादांनी या चेंडूवरती एक नजाकत भरा स्ट्रोक आपण पाहिलं. ताकदवार फटका मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक डावून दी बॉल झेल सुटलाय आणि फार मोठं जीवनदान आपण पाहतोय भरत दादा टिंगरे यांना नक्कीच मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. फार महत्वपूर्ण झेल नक्कीच मैदानामध्ये सुटला गेलाय आणि आपण पाहतोय या झेलाच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 2 धावा ज्या नक्कीच असतील आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. चौपन्न धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच मात्र त्या ठिकाणी घेतला गेलाय. थोडा कमी वेळामध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक नक्कीच मात्र असेल कारण आपल्याला आज वेळ नाहीये या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये. पहा प्रेक्षक मंडळी बरच या स्पर्धेतले रेकॉर्ड मोडले जात आहेत. सुरुवातीला अगदी पॉवर प्ले मध्ये ज्या कोणत्याही संघानं 44 धावा 2 षटकांमध्ये बनवल्या नव्हत्या तो हाय स्कोर या ठिकाणी या सामन्यामध्ये जो नक्कीच झाला होता. आता पहिल्या 3 षटकामध्ये देखील जे 54 धावा झाल्या नाहीयेत ना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ते 54 धावा झाल्यात. 3 षटकांमध्ये 49 धावा हा हाय स्कोर होता. आतापर्यंत आपण पाहतोय 54 देखील म्हणजे रेकॉर्ड आहेत ना ते मोडण्यासाठी बनवले जात आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय धावा 54 धावा धावफलकावरती आहेत एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय काय फलंदाजी करतायत युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी संघ. चांगल्या प्रकारच्या फलंदाजीच्या जोरावरती भरभक्कम धाव संख्या उभी राखण्यामध्ये नक्कीच मात्र यशस्वी ठरलेत फलंदाज. त्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच मात्र 13 चेंडू आणि 36 धावांचा डोंगर उभ्या करण्याचा कामकाज या ठिकाणी भरतदादा टिंगरे यांनी नक्कीच मात्र केलं गेलंय. आघाडीचे फलंदाज आहेत संघाचे नक्कीच मात्र फार जुने खेळाडू आणि नक्कीच पाहिलं जर गेलं तर ताकदवार खेळाडूंमध्ये नक्कीच भरतदादांची अगदी ताकदवार खेळाडूंच्या यादीमध्ये भरतदादांचं नाव नक्कीच घेतलं जातं. बॅटची कडा फटका फसलाय क्षेत्ररक्षक डावून दी बॉल आणि आपण पाहतोय फलंदाज धक्का क्रमांक दुसरा बाद असेल. मार्केट आता आपलं शफीक
आपण पाहतोय पुन्हा एकदा याही चेंडूवरती नक्कीच मात्र फलंदाज शून्यावरती बाद होतील आणि पहिली इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी विनंती आहे खराडी जिमखाना या संघाच्या विरुद्ध महेश दादा खांदगे स्पोर्ट फाउंडेशन महेश दादा खांदवे स्पोर्ट फाउंडेशन या संघाचे संघनायक दोन्ही संघांचे संघनायक यानंतर नाणेफेक करण्यासाठी संपर्क साधायचा आहे आशिषजी खांदवे संघाचे संघनायक आहेत त्यांना विनंती असेल की इनिंग ब्रेक नक्कीच झाल्यानंतर त्या ठिकाणी टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं आणि नाणेफेक करून घ्यायची आहे हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गणेश ऑन हॅट्रिक आणि याच बरोबर आपण पाहतोय चेंडू सोडून दिला होता परंतु पहा अगदी स्टंप वरतून चेंडू एक अर्धा इंच नक्कीच मात्र त्या ठिकाणी गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये एक चांगला फलंदाज जो नक्कीच मात्र अगदी आपण पाहतोय प्रवीण पलांडे थोडासा वाचला गेलाय या अगोदरच्या सामन्यामध्ये याच जोडीनं पहा काय सन्मानजनक धावसंख्या उभी केली होती प्रेक्षक मंडळी लाजवाब प्रकारची कामगिरी केली होती भरत दादा टिंगरे आणि दुसऱ्या बाजूनं प्रवीण पलांडे सुरेख प्रकारचे प्लेसमेंट असेल फंबल होईल क्षेत्ररक्षक एक चूक फार महागात पडू शकते 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा धाव फलकावरती आहेत चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे लाजवाब प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते हा चेंडू पुन्हा एकदा पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये तैनात आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वारंवार चुका ज्या नक्कीच मात्र मैदानामध्ये करतात फिकी असेल अस्ताव्यस्त याही चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 58 धावा धाव फलकावरती आहेत अठ्ठावन्न धावा धाव फलकावरती आहेत आपण पाहिलं पहा 2 षटकांमध्ये 44 होता स्कोर आपण पाहिलं नक्कीच मात्र थोडासा थांबला गेलाय गोलंदाजांनी कमबॅक करणारे षटक नक्कीच मैदानामध्ये हाताळले गेलेत पुन्हा एकदा प्रवीणचा एक कमकुवत फटका मैदानामध्ये पाहायला मिळेल कारण चेंडू नक्कीच बॅटला निटसा लागलेला नाहीये तोपर्यंत आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता चांगली फेकी पाहायला मिळेल याही चेंडूवरती मिळेल ती एक सिंगल आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या 59 धावा ज्या नक्कीच धावफलकावरती आहेत 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक संपलंय आणि धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती आहेत अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विनायक वाजे नक्कीच येतील ज्या गोलंदाजाने या चांगलं षटक जे हाताळलं होतं त्याला गोलंदाजी मार्कवरती प्राचरण केलं गेलंय प्रवीण पलांडे आपण पाहतोय ऑन स्ट्राईकच्या दिशेने आहे चांगले खेळाडू आहेत ऑलराऊंडर आहेत आणि या अगोदर पहा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी देखील मात्र प्रवीण ठरला होता म्हणजे प्रवीणकडे आपण पाहतो क्षमता आहे मोठाले फटके खेळण्याची चांगली प्रकारची गोलंदाजी देखील करतो परंतु विनायक वाजेनं प्रभावित केलं गेलं या स्पर्धेमध्ये प्रेक्षक मंडळी आपण पाहतोय काय नक्कीच त्या ठिकाणी पहा चला सामन्याला सुरुवात करा विनंती आहे वारंवार विनंती नक्कीच केली जाते हा चेंडू त्या ठिकाणी पहा कव्हर मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक फार दूरवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा चेंडू गेलाय पाया खालून सरळ सीमारेषा आर पार येईल खणखणीत चौकार 4 धावा
कामकाज नक्कीच मात्र त्या ठिकाणी केलं जातंय पहा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका आणि त्या चुकांच्या मोबदल्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभे करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय त्या ठिकाणी, जो नक्कीच केला जातोय भरतदादा टिंगरे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रवीण पलांडे. हे दोन फलंदाज या मागील सामन्यामध्ये देखील काय महत्वपूर्ण भागीदारी केली होती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अवघड चेंडू होता. एक सिंगल असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील भरतदादा यांनी केला होता, परंतु आपण पाहतोय नकार नक्कीच असेल. याही चेंडूवरती मिळेल एक सिंगल आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती आहेत. फार महत्वपूर्ण सामना आहे प्रेक्षक मंडळी. पाचवं षटक मैदानामध्ये चालू आहे. हा चेंडू पाला जवाब घेत आहे आणि चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. एक बहारदार नजाकत भरा, एक बंगाली रसगुल्ला, खनी खनी षटकार. खेळायचा होता त्या फटक्यासाठी हा चेंडू होता, परंतु थोडासा अगदी काही सेकंद थोडासा उशीर झाला भरतदादा यांना आणि हा चेंडू मात्र डॉट असेल. धावफलकावरती धावा 72 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हा चेंडू खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा असेल डॉट. षटक क्रमांक संपला जाईल. 5व्या क्रमांकाचं 5 षटक संपलीत आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 72 धावा. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करतोय तो युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी संघ. यानंतर एक षटक बाकी आहे. ते षटक झाल्यानंतर खराडी जिमखाना संघाचे संघनायक आणि महेशदादा खांदवे संघाचे संघनायक आशिष खांदवे यांना विनंती असेल आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. वारंवार विनंती करतोय. बी ग्रुपचे सामने यानंतर चालू होणार आहेत, त्यामुळे मात्र ज्या दोन संघांमध्ये पहिला सामना आहे ना त्या संघांनी उशीर करू नका. हात जोडून विनंती असेल. फार महत्वपूर्ण सामने आहेत, वेळ कमी आहे. जाव्या मैदानावरती आपण पाहतोय पहा लाजवाब प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने प्रवीण पलांडे ऑन स्ट्राईक. 7 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या गेल्यात. तर रिटर्न क्रीज वरती आपण पाहतोय भरतदादा टिंगरे यांनी अगदी आपण पाहिलं आतापर्यंत 16 चेंडूंमध्ये 42 धावा नक्कीच बनवल्या गेल्यात. 16 चेंडूंमध्ये 42 धाव्यांवरती नाबाद खेळतायत भरतदादा टिंगरे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्यांना सुरेख प्रकारची साथ ही प्रवीण पलांडेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गणेश खांदवे आपण पाहतोय. चांगले गोलंदाज आहेत, परंतु नक्कीच मात्र सुरुवातीला धावांचा डोंगर बांधला गेला आणि चांगल्या प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय आणि आपण पाहतोय प्रवीण पलांडे बाद.